नमस्कार मित्रांनो, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न तुमच्या समोर येतोय। आता आपण जे काही ही प्रश्नमालिका चालू आहे त्याच्यामध्ये मोटार अधिनियम कायदा जो आहे 1988 या कायद्याबाबतचे काही प्रश्न पाहणार आहोत। म्हणजे जवळपास या कायद्याबाबतचे आपण 200 प्रश्न जे आहेत ते 200 प्रश्न आपण या लेक्चर सीरीज मध्ये कव्हर करणार आहोत। या पाठीमागच्या अन्य व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की तांत्रिक माहिती असेल याबाबतची माहिती पाहिलेली आहे, इन्शुरन्स बाबतची माहिती पाहिलेली आहे। तर आजच्या लेक्चर पासून पुढचे जे काही लेक्चर येणार आहेत त्याच्यामध्ये आपण मोटर वाहन अधिनियम कायदा 1988 संदर्भामध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याबाबतची माहिती पाहणार आहोत। तर बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न नीट वाचायचा आहे आणि उत्तर कमेंट करायचे आहेत। प्रश्न बघा काय आहे, मोटार वाहन अधिनियम 1988 कधी लागू झाला। बघा, हा जो कायदा आहे तो कायदा कधी लागू झाला आपल्याला इथे विचारलेला आहे। ऑप्शन बघा, 1 जुलै 1989, 1 एप्रिल 1988, 1 मार्च 1990 आणि 26 जानेवारी 1988। तर बघा, याचं करेक्ट उत्तर आहे ते उत्तर काय असणार आहे की हा जो मोटार अधिनियम कायदा आहे तो कधी लागू झाला, 1988 साली लागू झाला। पण त्याची तारीख आपल्याला विचारलेली आहे, कोणत्या तारखेला चालू झाला। तर बघा, याचा करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो, तर 1 जुलै 1989 ला मोटर अधिनियम कायदा 1988 जो आहे तो 88 लागू झाला। तर चला पुढचा प्रश्न बघा काय आहे, मोटर वाहन अधिनियम 1988 मध्ये किती कलम आहेत, म्हणजे याच्यामध्ये किती सेक्शन्स आहेत हे आपल्याला इथं विचारलेलं आहे। अधिनियम कायदा 1988 मित्रांनो, तुम्हाला इथून पुढे अधिनियम कायदा 1988 हे सारखं ऐकायला लागणार आहे आणि त्याच्याच संदर्भातील सगळे प्रश्न असणार आहे। तर बघा, याच्यातील कलम विचारलेत 168, 217, 198 आणि 204। चला, तर याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, याचं करेक्ट आन्सर आहे 217 जी कलम आहेत किंवा जे सेक्शन आहेत ते मोटर अधिनियम कायदा 1988 नंतर आहेत किंवा त्याच्यामध्ये आहेत। आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न मित्रांनो बघा तुमच्या समोर आहे, कोणत्या कलमान्वये वाहन परवाना देण्यात येतो। बघा, इथं आपल्याला विचारले कोणत्या कलमान्वये वाहन परवाना देण्यात येतो। कलम कोणता आहे, तर कलम 2, कलम 3, कलम 19 आणि कलम 112। आपल्याला जे लायसन मिळतं ते कोणत्या कलमा अंतर्गत मिळतं हे आपल्याला इथे विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, कलम 3 अगेन्स्ट आपल्याला काय मिळत असतं किंवा कलम 3 जे आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला ड्रायव्हिंग लायसन जे आहे ते ड्रायव्हिंग लायसन दिलं जातं। पुढचा प्रश्न मित्रांनो चौथा तुमच्या समोर आहे, अवैध वाहन चालवण्यास कोणता दंड लागू होतो। तुम्ही अवैध रीतीनं वाहन चालवलं तर तुम्हाला कोणता दंड लागू होतो, त्याचे अमाउंट इथं दिलेले आहे। अमाउंट बघा कोणकोणते आहेत, 500, 1000, 5000, 2000। आता या नियमामध्ये काय बदल देखील झालेले आहेत ते देखील आपण पाहणं अतिशय गरजेचं आहे। तर बघा किती आहे, तर 5000 रुपये हा दंड लागू होतो आणि कलम 3 वाचून कलम 181 नुसार, कोणत्या नुसार आहे इथं, कलम 181 नुसार आपल्याला किती 5000 रुपये दंड जो आहे तो दंड लागू होतो आपण अवैध रीतीनं वाहन चालवलं तर। पुढचा प्रश्न बघा, वाहन अपघातात जखमी झाल्यास प्रथम कर्तव्य काय आहे। बघा, जर वाहन अपघातात जर आपण जखमी झालं किंवा आपल्या समोर एखादं जखमी झालं तर प्रथम कर्तव्य काय आहे इथं आपल्याला विचारलेलं आहे। वाहन लपवणे, घटनास्थळ सोडणे, जखमीला रुग्णालयात दाखल करणे आणि पोलिसांना माहिती देणे। बघा, याच्यातील कोणतं कर्तव्य आपल्याला प्रथम करायचं आहे वाहन अपघात झाल्यानंतर ते आपल्याला इथं विचारलेलं आहे। अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो आहे आणि याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे, तर जखमीला रुग्णालयात दाखल करणं हे काय असतं, आपलं पहिलं कर्तव्य असतं। हे लक्षात ठेवा, त्याला घाबरायचं नाही। आपण काय करायचं आहे, जर वाहन अपघात झाला तर आपल्याला जखमींना पहिल्यांदा काय करायचं असतं, रुग्णालयात पोहोचवायचं असतं। पुढचा प्रश्न बघा, वाहन विमा अनिवार्य आहे का। चला, वाहन विमा अनिवार्य आहे का आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे। होय, नाही, वैकल्पिक आहे, केवळ खाजगी वाहनांसाठीच आहे। तर चला, अतिशय सोपा प्रश्न आहे। कलम 1988 मोटार वाहन अधिनियम कायदा 1988। तर याच्यामध्ये बघा करेक्ट आन्सर काय आहे, होय, कलम 146 नुसार 146 कलम जे आहे त्याच्या अनुसार आपल्याला गाडीचा विमा उतरवणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे। चला
पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार LMV म्हणजे काय? LMV याचा तुम्हाला काय विचारलेला आहे, फुल फॉर्म विचारलेला आहे. लॉंग मोटार व्हेइकल, लाईट मोटार व्हेइकल, लार्ज मल्टी व्हेइकल आणि दुसरा आहे लक्झरी मोटार व्हेइकल. चला, तुम्हाला सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहित आहे, त्यामुळे उत्तर कमेंट करायचे मित्रांनो. तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट येतात तेवढा मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रतिसाद किंवा मला त्याच्यातून एक शक्ती मिळत असते. त्यासाठी तुम्ही काय करायचे, उत्तर कमेंट करायचे आहेत. चला, याचं करेक्ट आन्सर आहे लाईट मोटार व्हेइकल. बघा, अतिशय दर्जेदार प्रश्न. तुम्हाला कोणत्याही चॅनलवरती अशा पद्धतीचे प्रश्न मिळणार नाहीत याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही मित्रांनो. कारण तुम्हाला आपल्या या एकाच GSIT सोल्युशन या चॅनलवरती मोटार वाहन जे काय आहे किंवा ड्रायव्हर भरती जे आहे त्याविषयी दर्जेदार आणि भक्कम असे प्रश्न मिळत आहेत, हे लक्षात घ्या मित्रांनो. 8वा प्रश्न बघा काय आहे, चालकाने अपघातानंतर पळ काढल्यास कोणता गुन्हा लागू होतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जर चुकून, बघा, असं कोणाच्या आयुष्यात घडू नये, पण चुकून अपघात झाला आपल्याकडून तर आपण त्या ठिकाणावरून पळ काढल्यास आपल्याला कोणता गुन्हा दाखल होतो हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे बघा मित्रांनो, कलम कोणतं लागतं आपल्यावरती? कलम 112, कलम 134, कलम 279 आणि कलम 184. चला, करेक्ट आन्सर आहे ते कमेंट मध्ये अपेक्षित आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, चुकून इथं लाईट आलेला आहे याच्याकडे लक्ष देऊ नका. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी, कलम 134. काय आहे? कलम 134 नुसार काय केला जातो? आपल्यावरती गुन्हा दाखल केला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मद्यप्राशन करून वाहन चालवण्यास कोणता दंड लागतो? बऱ्याच मित्रांना घाणेरडी सवय आहे की गाडी चालवत असताना किंवा गाडी चालवताना दारू पिऊन गाडी चालवणं, तर त्याच्यासाठी तुमच्यावरती कोणता दंड आकारला जातो हे तुम्हाला माहित आहे. बऱ्याच जणांना लागला देखील असेल. तर माझे मित्रांनो, तुम्हाला एक मनापासून हात जोडून विनंती आहे, ज्या वेळेला आपण गाडी चालवत असतो त्यावेळेला कृपा करून दारू पिऊन गाडी चालवू नका. कारण असं केल्यास आपण आपला स्वतःचा जीव आणि समोरच्याचाही जीव धोक्यात घालत असतो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. अतिशय ही गोष्ट निंदनीय आहे किंवा ही अतिशय वाईट गोष्ट आहे दारू पिऊन गाडी चालवणं. त्यासाठी आपल्याला दंड कोणता होऊ शकतो? बघा, दंड इथं महत्त्वाचा नसून आपल्याकडून जर तशी चूक झाली तर किती जणांचा जीव जाईल हे आपल्यालाही माहित नसतं आणि आपला स्वतःचाही जीव जातो. त्यासाठी बघा, इथं दंड कोणता आहे? 2000, 5000, 10000 आणि 6 महिने तुरुंगवास आणि 500 रुपये. चला, तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर कमेंट अपेक्षित आहे. आणि बघा, इथं तुम्हाला काय होऊ शकतं, जर तुम्ही ड्रिंक अँड ड्राईव्ह केली तर 10000 दंड आणि 6 महिने तुरुंगवास. कलम कोणता आहे? 185. कलम अतिशय लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाच्या आहेत कलम. तुम्हाला ही कलम परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न बघा काय आहे, तर मोटार वाहन अधिनियम. बघा, इथं काय म्हटलेलं आहे, मोटार वाहन अधिनियम कशासाठी वापरला जातो? हा जो कायदा आहे तो कायदा कशासाठी वापरला जातो आपल्याला इथं विचारलेला आहे. रस्त्याची गुणवत्ता वाढीसाठी, वाहनांच्या किमती ठरवण्यासाठी आणि वाहन नियंत्रण व चालकांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी, वाहनांची विक्री नियंत्रित करण्यासाठी. तर तुमचं आन्सर जे आहे ते आन्सर कमेंट करायचं आहे मित्रांनो. आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, वाहतूक नियंत्रण व चालकाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी हा जो कायदा आहे तो कायदा अंमलात आणलेला आहे किंवा कायद्याचा जन्म झालेला आहे. तर मित्रांनो, भेटूया आपण अशाच नवीन प्रश्नांबरोबर नवीन लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.